दादा, मी वाचलंय की भारताला एकेकाळी सोने की चिडिया म्हटलं जात होतं. आपल्या देशाला इतकं श्रीमंत बनवलं ते काय, आणि या व्यापार मार्गाची यात काय भूमिका होती? खूप चांगला प्रश्न आहे रोहन. भारताचं वैभव, त्याच्या भरभराटीचा व्यापार, प्रगत कामगिरी आणि नैसर्गिक संसाधनांमुळे होतं. चल, व्यापार मार्गांची भूमिका आणि त्यांनी आपल्या आर्थिक इतिहासावर काय परिणाम केला ते समजवतो. प्राचीन भारतीय व्यापाराचे वैभव. भारताचे समृद्ध संसाधन, मसाले, कापड आणि मौल्यवान धातूंसाठी प्रसिद्ध. उदाहरणार्थ, मिरी, रेशीम, कापूस आणि सोन्याला जागतिक स्तरावर मोठी मागणी होती. व्यापार मार्ग. भारताला मध्य आशिया, चीन आणि युरोपशी जोडला जाणारा तो सिल्क रूट, ज्याने रेशीम, मसाले आणि रत्नांचा व्यापार सुलभ केला. सागरी मार्ग. लोथल, कालिकट सारखी भारताची किनारी शहरे महत्त्वाच्या बंदरांमध्ये होती. रोम, ग्रीस आणि आग्नेय आशियाला माल निर्यात केला जात असे. जमिनीचे मार्ग. ग्रँड ट्रंक रोडने भारत खंडाला पर्शिया आणि इतर प्रदेशांशी जोडले. याच्या व्यापाराची केंद्रे होती पाटलीपुत्र, तक्षशिला आणि वाराणसी सारखी शहरे व्यापारी केंद्रे होती. भारतीय आर्थिक भरभराटीची कारणे. साम्राज्यांची भूमिका. मौर्य आणि गुप्त साम्राज्यांनी रस्ते बांधून आणि सुरक्षा सुनिश्चित करून व्यापार प्रोत्साहित केला. उदाहरणार्थ, अशोकांच्या कारकिर्दीत शेजारील प्रदेशांशी व्यापार वाढवला. शहरीकरण. व्यापारी केंद्रांच्या भोवती शहरे वाढली आणि ती संस्कृती आणि नवीन उपक्रमांची केंद्रे बनली. संस्कृतीची देवाणघेवाण. व्यापार मार्गांनी गणित, वैद्यकशास्त्र यांसारख्या भारतीय ज्ञानाचा प्रसार जगभर केला. संपत्तीची साठवणूक. प्राचीन काळात जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा मोठा वाटा होता. जवळपास 25% जागतिक GDP भारतातून येत असे. भारतीय व्यापार आणि अर्थव्यवस्थेचा ऱ्हास. परकीय आक्रमणे. मुघल आणि नंतर इंग्रजांद्वारे लुटालूट. औपनिवेशिक शोषण. इंग्रजांनी पारंपरिक उद्योग बिघडवले आणि जादा कर लादले. जागतिक स्पर्धा. औद्योगिक अर्थव्यवस्थांच्या उदयामुळे भारताच्या व्यापारातील वर्चस्व कमी झाले. व्यापार मार्गांचा नाश. युरोपने आशियामध्ये पोहोचण्यासाठी नवीन सागरी मार्ग शोधल्यामुळे मार्गांमध्ये बदल झाले. थँक्यू दादा. आता मला समजलंय की व्यापार मार्गांनी भारताच्या आर्थिक इतिहासात किती महत्वाची भूमिका बजावली आणि त्याचा ऱ्हास कसा झाला. छान आहे रोहन. लक्षात ठेव, आपला इतिहास समजून घेतल्यामुळे आपल्याला आर्थिक भरभराट टिकवण्यासाठी नवीन उपाय शिकता येतात. मी आधुनिक भारत कशा प्रकारे आपली आर्थिक ताकद परत मिळवत आहे याबद्दल वाचेन. उत्कृष्ट कल्पना. चल, मेक इन इंडिया सारख्या उपक्रमांमुळे भारत कसा प्रगती करत आहे हे जाणून घे.